रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पेन बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल. नराधम आदेश पाटीलला जन्मठेपेची शिक्षा. अलिबाग सत्र न्यायालयाचा निर्णय. 29 डिसेंबर 2020 रोजी 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून. देशाला हादरवणाऱ्या पेनमधील 3 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारल्याची घटना 29 डिसेंबर 2020 रोजी घडली होती. याबाबत अलिबाग जिल्हा न्यायालयात 3 वर्षे हा खटला सुरू होता. या खटल्याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश एस राजंदेकर यांनी बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी आदेश मधुकर पाटील उर्फ याडी यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, विशेष शासकीय अभियोक्ता, महाराष्ट्र शासन यांनी सरकार पक्षातर्फे कोर्टासमोर प्रभावी युक्तिवाद केला. युक्तिवादामध्ये सरकार पक्षाने आरोपींच्या गुन्ह्यांचा पूर्व इतिहास कोर्टासमोर सादर केला. तसेच आरोपी विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील आरोपीच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा नसल्याने आरोपीस मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी असे प्रतिपादन केले. माननीय न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस दोषी पकडून जन्मठेपेची शिक्षा व रक्कम ₹5,000 द्रव्यदंड अशी शिक्षा ठोठावली आहे. तसेच भादवी कलम 363 व 455 प्रमाणे 2 वर्षांची शिक्षा व रक्कम ₹1,000 द्रव्यदंड अशी शिक्षा आहे. सदरचा गुन्हा हा मौजे पानसोळा आदिवासी वाडी वडगाव प्रायव्हेट हायस्कूलच्या बाजूला तालुका पेन गावच्या हद्दीत दिनांक 29/12/2020 ते 30/12/2020 रोजीच्या दरम्यान घडला होता. यातील पूर्व दोष सिद्धी झालेला आरोपी आदेश मधुकर पाटील याने फिर्यादी व त्यांची 3 वर्ष वयाची पणती पीडित मुलगी हे आदिवासी कातकरी या मागासवर्गीय प्रवर्गातील असल्याचे माहीत असतानाही त्याने फिर्यादीची 3 वर्ष वयाची पीडित पणती ही तिच्या वडिलांच्या सोबत घरात झोपलेली असताना तिच्यावर बलात्कार करण्याच्या तयारीनिशी व उद्देशाने अनधिकृत प्रवेश करून तिला तिच्या वडिलांच्या कायदेशीर रखवालीतून घरातून घेऊन जाऊन ती 3 वर्ष वयाची व संपत्ती देण्यास असमर्थ असल्याचे माहीत असतानाही तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या बलात्कार करून तिला जीवे ठार मारले होते, हे न्यायालयासमोर सिद्ध झाले आहे. या प्रकरणातील फिर्यादी यांनी पेन पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली असता ह्या प्रकरणी सदर केसचा पेन उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलद गतीने तपास करून मोलाचे सहकार्य केले होते. सदर खटल्यात महाराष्ट्र शासनाकडून नियुक्त विशेष शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी एकूण 26 साक्षीदार तपासून दमदार युक्तिवाद केला. यामध्ये अतिसरकारी वकील ॲडव्होकेट भूषण साळवी यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. त्यामध्ये फिर्यादी या प्रकरणातील साक्षीदार तपासिक अंमलदार यांची साक्ष कोर्टासमोर महत्त्वपूर्ण ठरली आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड.